संघ देखील या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झालाय। तर ही मॅच देखील रंगली जाते। कामोटे विरुद्ध दहिसर असा सामना रंगला जातोय। तर कामोटे टीमच्या दरम्यान देखील सलामीची जोडी, नेत्रदीपक जोडी आणि त्याचबरोबर विस्फोटक जोडी, ज्या जोडीने मात्र खऱ्या अर्थाने अंडर 21 क्रिकेट देखील सातत्याने पटलावर नेण्याचं काम देखील केलं, तीच जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते। तुम्ही पाहू शकाल एकीकडे संदेश चिपलेकर तर एकीकडे पाहू शकाल सोनू पाटील। ज्या सोनू पाटीलचा जर विचार केला, जेव्हा जेव्हा कामोटी संघ खेळत असतो, सोनू पाटील देखील तुम्ही क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत पाहत असाल, अतिशय चांगलं प्रदर्शन सोनू पाटीलच्या दरम्यान देखील होत असतं आणि तेवढंच दर्जाचं प्रदर्शन देखील संदेश चिपलेकरच्या दरम्यान देखील होतं। परंतु या ठिकाणी P1चं पहिले षटक देखील गोलंदाज हाताळलं जाते। गोलंदाज तुम्ही पाहू शकाल तर गोलंदाज देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल नीरज भोईर देखील या ठिकाणी सज्ज देखील झालाय। ज्या प्रकारे अनेक अपेक्षा देखील असतील दोन्ही टीमच्या दरम्यान, घर बसल्या प्रेक्षक ही स्पर्धा देखील यूट्यूबच्या माध्यमातून PTC लाईव्ह यांच्या माध्यमातून देखील पाहतायत आणि त्यांच्या कार्याला देखील सलाम असेल। तर गोलंदाज नीरज भोईर ज्या प्रकारे सज्ज देखील होईल, PTC टीमचा जर विचार केला, संदीप वास्कर फाउंडर देखील आहेत आणि त्याचबरोबर किरण दैवी, केतन दैवी तुम्ही पाहिलं असेल, किरण दैवी CEO देखील आहेत, त्याचबरोबर टेक देखील केतन दैवी देखील आहे आणि त्याचबरोबर सचिन गोंदी कॅमेरामॅनच्या भूमिकेत देखील आहेत। अतिशय चांगली मेहनत त्याच्या दरम्यान तर गोलंदाज तयार। या ठिकाणी मात्र जर पहिला चेंडू सोनूसाठी देखील होता, परंतु ज्या प्रकारे चेंडू देखील ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर देखील होता, परंतु बिग हिट करण्याचा प्रयत्न देखील होता, प्रयत्न देखील असफल झालाय। परंतु ज्या प्रकारे पहिला चेंडू जेव्हा तुमच्या माध्यमातून निर्धाव गेल्यानंतर मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये देखील मोठ्या दबाव तंत्राला सामोरं जावं लागतं। तर गोलंदाज देखील सज्ज होतोय। या ठिकाणी फटका चांगला आहे, टायमिंग बेमिसाल आणि सोनूच्या बॅट मधून निघालेला पंचांचा इशारा, आउट ऑफ द पार्क, सरळ 6 धावांसाठी हा लांबलचक षटकार येतोय। परंतु ज्या प्रकारे तुम्ही पाहिले असेल पहिल्या चेंडू डॉट आल्यानंतर या ठिकाणी रणनीती होती सोनूच्या दरम्यान देखील, कारण की तुम्ही पाहिले असेल जेव्हा जेव्हा कामोटे संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने सोनू देखील चांगलं प्रदर्शन करतो आणि याच प्रकारचं प्रदर्शन या टीम मध्ये देखील खेळत असताना सोनूच्या दरम्यान देखील होते। एक मोठं नाव देखील आहे कामोटे टेनिस बॉल क्रिकेट विश्वात सोनूच्या दरम्यान देखील, परंतु तो सोनू या ठिकाणी मात्र जरूर खऱ्या अर्थाने चांगलं प्रदर्शन देखील करतोय। परंतु 6 धावा देखील धावफलकावर लागले काय, गोलंदाज सज्ज होते। या ठिकाणी मात्र सुरेख गोलंदाजी तुम्ही पाहिले असेल, ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय देखील आणि ज्या प्रकारे डॉट बॉल आलाय, तर तुम्ही पाहिले असेल गोलंदाजाने देखील दबाव तंत्राला शमवलंय, कारण की तुम्ही पाहिले असेल आयुष्यामध्ये तोच यशस्वी होतो जो आलेल्या संकटांना मात्र जर शमवण्यासाठी शक्ती देखील प्रेरक करत असतो आणि याच प्रकारची भूमिका देखील तुम्ही पाहिले असेल। तर गोलंदाज तयार। या ठिकाणी मात्र पुलर लेनचा चेंडू होता, झेल मात्र जर सोडला जातोय की काय, कारण की तुम्ही पाहिले असेल ज्या प्रकारे टप्पा पडल्या तदनंतर टॉपिकचा वापर देखील घेतला होता, परंतु यष्टिरक्षकाच्या दरम्यान गफलत देखील झाली आणि डॉट बॉलचा इशारा देखील तुम्ही पाहिले असेल। तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज देखील झालाय नीरज भोईर। 6 धावा देखील धावफलकावर लागल्यात। या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील होता, प्रयत्न देखील असफल झालाय। तर P1चं पहिले षटक मार्गस्थ असताना तुम्ही पाहत असाल, मायबाप प्रेक्षक देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत आणि प्रेक्षक देखील खऱ्या अर्थाने जे प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर अर्थातच क्रिकेट कुरुक्षेत्रामधील आयवा कॅच जो मात्र सर्व प्रेक्षक देखील टिपेल त्यांना देखील देविदास पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक देखील असेल। तर वेलकम देविदास पाटील, तुमचं देखील जरूर सहर्ष स्वागत असेल। तर गोलंदाज देखील सज्ज होते। या ठिकाणी मात्र पुलर लेनचा चेंडू होता, फटका चांगला आहे, चेंडू चाललाय लॉंगच्या रिजनला 1 रन या ठिकाणी मात्र जरूर कंप्लीट देखील होईल। ज्या प्रकारे सोनूने देखील एक सिंगल घेतल्यानंतर टीमची धावसंख्या तुम्ही पाहिली असेल तर 7 धावा देखील धावफलकावर लागल्या जात आहेत। तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे 7 धावा धावफलकावर आल्या, एका षटकाचा खेळ देखील झाला आणि एका षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या देखील तुम्ही पाहिली असेल, ज्या प्रकारे टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते। तब्बल 7 धावा, अनेक अपेक्षा देखील असतील। ज्या प्रकारे कामोटेचे प्रेक्षक देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत त्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असेल, कारण की सातत्याने तुम्ही पाहिले असेल ज्या प्रकारे कामोटे संघ ज्या ज्या ठिकाणी खेळतो तेव्हा तेव्हा मात्र प्रेक्षकांची अफलातून गर्दी तुम्ही पाहत असाल। परंतु ज्या प्रकारे टीमची धावसंख्या देखील 7 धावा धावफलकावर देखील लागल्यात, परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये कितपत धावा देखील होत आहेत हे देखील एक चांगला प्रात्यक्षिक असेल। परंतु षटक क्रमांक 2 देखील कोणता गोलंदाज हाताळेल हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल। परंतु सातत्याने तुम्ही पाहिले असेल ज्या प्रकारे आयुष्यामध्ये जरूर म्हटलं जातं की स्वप्न थांबले की आयुष्य थांबतं, विश्वास उडाला
की आशा संपते, काळजी घेणं सोडलं की प्रेम संपते. म्हणून तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे तुम्हाला जिद्द, चिकाटी आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आक्रमकता देखील या ठिकाणी दाखवायची आहे. तर येणाऱ्या कालखंडामध्ये कशा प्रकारची भूमिका देखील होईल हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होते. षटक क्रमांक 2 गोलंदाज आदेश साळुंके हे देखील एक मोठं नाव आहे दैसर क्रिकेटमध्ये. परंतु ज्या प्रकारे यंगस्टरचं क्रिकेट तुम्ही पाहत असाल अशा आयोजनांमुळे या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला देखील ग्लॅमर आलाय. अतिशय चांगलं भव्य दिव्य आयोजन दोस्ती स्पोर्ट तोंडरे या टीमच्या दरम्यान देखील तुम्ही पाहत असाल. तर गोलंदाज तयार. या ठिकाणी मात्र सर्व पहिले चेंडू पेस करत असताना फटका चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या रिजनला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जज करेल उचलून फेकीपर्यंत एक सिंगल देखील या ठिकाणी येईल. आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे एक सिंगल देखील आली टीमची धावसंख्या तुम्ही पाहिली असेल तर 8 धावा देखील धावफलकावर लागल्या जात आहेत. परंतु ज्या प्रकारचं प्रदर्शन सोनू देखील करतोय त्याच प्रकारचं प्रदर्शन संदीप चिपेकर देखील करेल की काय हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये संदीप चिपेकरच्या दरम्यान देखील अनेक अपेक्षा असतील या कामोटे टीमला. गोलंदाज तयार. या ठिकाणी मात्र सर फटका चांगला आहे. चेंडू चालला स्क्वेअर लेग रिजनला एक सिंगल या ठिकाणी मात्र सर पूर्ण होईल. दुहेरी सिंगलचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पूर्ण होतंय की काय. परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल तोपर्यंत 2 धावा चित्याच्या चपायाने मात्र संदेश चिपेकरच्या दरम्यान देखील कंप्लीट केल्या जातात. कारण की क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमची फिटनेस देखील खूप महत्त्वाची असते. तुम्ही पाहिलं असेल खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे संदेश चिपेकर ईगल फिटनेसचं प्रोप्रायटर देखील आहे आणि त्याचबरोबर क्रिकेटमध्ये देखील खऱ्या अर्थाने चांगली दमखम दाखवते. तर टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते. 10 रन गोलंदाज सज्ज होतोय. या ठिकाणी मात्र सर फटका चांगला आहे. चेंडू चाललाय सराईच्या रिजनला एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण देखील झाली. परंतु ज्या प्रकारे एक सिंगल देखील आली टीमची धावसंख्या देखील तुम्ही पाहिली असेल 11 धावा देखील धावफलकावर लागल्या जात आहेत. तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे या कुरुक्षेत्रामध्ये म्हटलं जा की थेंबे थेंबे तयस असं आणि याच प्रकारची भूमिका देखील तुम्ही पाहिली असेल. तर गोलंदाज तयार होतोय. या ठिकाणी फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल आणि पंचांचा इशारा येतोय. या ठिकाणी मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाच्या भूमिकेत आउट ऑफ द पार्क सरळ 6 रन. डीजे प्लीज. थँक्यू. तर तुम्ही पाहिलं असेल सुमधुर संगीत देखील तुम्ही ऐकलं असेल. सन्मानित अतिथी मोहनदादा पाटील आपल्या देखील जरूर सरसे स्वागत असेल. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच प्रकारचं प्रात्यक्षिक बनी तो बनी और अब्दुल गनी या प्रकारची भूमिका तुम्ही पाहिली. ज्या प्रकारे एक षटकार लगावल्यानंतर जेव्हा मात्र खऱ्या अर्थाने आत्मविश्वास वाढला या खेळाडूचा आणि पुन्हा एकदा तेच प्रात्यक्षिक. डीजे प्लीज. थँक्यू. तर अजून या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल. आदेश साळुंके समोर मात्र खेळण्यासाठी सोनू पाटील. परंतु या ठिकाणी मात्र पोलर लेनचा चेंडू देखील होता. फुलटस पद्धतीचा चेंडू. जोपर्यंत चेंडू आणि फळीचा स्पर्श होण्यापूर्वी चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये देखील गेला. परंतु एक निर्धाव चेंडू देखील तुम्ही पाहिला असेल. तर 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 23 धावा धावफलकावर. डीजे प्लीज. थँक्यू. तर तुम्ही पाहिले असेल संगीत मैफिलीत देखील खऱ्या अर्थाने बाई वाड्यावर या. परंतु आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक संघांना देखील घरी जावं लागते. परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये देखील कोणता संघ मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होईल आणि याच रायगड जिल्ह्यातील
तुम्ही पाहिले असेल ज्या प्रकारे अंडर 21च्या या खेळाडूंची मानाची स्पर्धा आज मात्र रंगली जाते. तोंडरे नगरीमध्ये मकर संक्रांत चषक 2019 गोलंदाज सज्ज होईल जयेश भोईर. या ठिकाणी मात्र जर मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न होता संदेश चिपलेकरचा, चेंडूखाली क्षेत्ररक्षक संदेशला मात्र परतावा लागते. तर पहिल्या विकेटचं पतन होते कामोडे टीमच्या दरम्यान आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद होतोय. डीजे प्लीज. Sam. तेच तर थँक्यू. तर 23 धावा देखील धावफलकावर लागल्या जातात. एक विकेटचा पतन देखील या ठिकाणी होते. परंतु नौका खेळाडू देखील पहिल्या फयेसाठी डेंजरमॅन फ्रॉम कामोटे यंगस्टर खेळाडू तुम्ही पाहत असाल रोशन म्हात्रे. परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल तेच तरार चेंडू होता. पंचांकडे स्ट्रॉंग अपील देखील झाली. कारण की ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने नियम क्रमांक 27 देखील सातत्याने टोलावला जात असतो. कारण की तुम्ही पाहिलं असेल एखादा संशय देखील असतो. त्या संशय जेव्हा तुम्हाला असतो तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने अधिकार देखील पंचांकडे असतो अपील करण्याचा. आणि याच प्रकारची भूमिका देखील झाली. रोशन म्हात्रे देखील तुम्ही पाहत असाल कालच्या दिवसाचा सुपरस्टार होता या मैदानामध्ये. ज्या खेळाडूने देखील अर्धशतक झळकावलंय. परंतु अनेक अपेक्षा असतील. या ठिकाणी मात्र जर फटका चांगलाय, चेंडू चाललाय मिड ऑफच्या रिजन मधून चांगलं क्षेत्ररक्षक देखील होईल लॉंग ऑफच्या रिजनला. तोपर्यंत एक सिंगल सोनू पाटीलच्या बॅटमधून देखील आली. टीमची धावसंख्या तर 24 धावा 24 धावा देखील धावफलकावर लागल्या जात आहेत. तर गोलंदाज देखील ज्या प्रकारे चांगलं प्रदर्शन करतोय गोलंदाज जयेश भोईर दहीसरचा खेळाडू तुम्ही पाहत असाल. ज्या प्रकारे एक चांगली टीम देखील आहे, उच्च दर्जाचे खेळाडू देखील सातत्याने तुम्ही पाहत असाल. तर दोन्ही संघ बलाढ्य देखील आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल तर गोलंदाज तयार. या ठिकाणी मात्र फुल टच पद्धतीचा चेंडू होता आणि जेव्हा जेव्हा रोशन म्हात्रेला अशा प्रकारची संधी मिळते त्या संधीचं सोनं मात्र रोशन म्हात्रे करतो आउट ऑफ द पार्क. 6 रन. डीजे प्लीज. तोंडरे गावाची आहे ती शान, रायगड ठाण्याची आहे ती शान. विश्वास पाटील यो ठाण्या वाग, विश्वास पाटील यो ठाण्या वाग, विश्वास पाटील यो ठाण्या वाग. तर सुमधुर संगीत देखील तुम्ही ऐकलं असेल डीजे मास्टरच्या दरम्यान. आज ज्या खेळाडूने मात्र या तोंडरे नगरीचं नाव देखील या टेनिस बॉल क्रिकेट विश्वात देखील खऱ्या अर्थाने आपल्या नावाचा दबदबा देखील केला. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा वाघ अर्थातच विश्वास पाटील अशा नावाची डरकाई देखील या मैदानामध्ये तुम्ही संगीत वातावरणामध्ये पाहत असाल. परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये कशा प्रकारचं प्रदर्शन होईल तर तुम्ही पाहिले असेल. आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे फलंदाजाने जर षटकार हॅट्रिक लगावली तर रांजणपाडा नगरीचे कार्यसम्राट जनसेवक विनयदादा पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर गोलंदाज तयार. या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील झाला, प्रयत्न असफल देखील झाला. कारण की जेव्हा जेव्हा मात्र तुम्ही एखादा मोठा हिट लगावता तेव्हा तुमच्याकडे आक्रमण असतं. परंतु क्रिकेटमध्ये संयम देखील खूप महत्त्वाचा असतं. तुम्ही पाहिलं असेल जेव्हा भारतीय संघ खेळायचा तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने वीरेंद्र सेहवाग आणि मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर देखील जायचे सलामीसाठी. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल एकीकडे आक्रमण तर एकीकडे संयम असायचा. परंतु या ठिकाणी मात्र लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता. चेंडू चालला स्क्वेअर लेग रिजनला. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल. गफलत मात्र जर क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान झाली तोपर्यंत 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्यात. तर तिहेरी धावेचं प्रात्यक्षिक होतंय की काय आणि या ठिकाणी मात्र सोनू पाटीलला परतावा लागेल. तर टीमची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 2 धावा देखील या ठिकाणी मिळाल्यात. 32 धावा देखील या ठिकाणी धावफलकावर लागल्या जातात. येणाऱ्या कालखंडामध्ये कशा प्रकारची भूमिका होईल या कामोडे टीमच्या दरम्यान हे देखील एक चांगला प्रात्यक्षिक असेल. 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या 32 धावा 32 लॉस ऑफ 2 विकेट. डीजे प्लीज. देखील तुम्ही ऐकलं असेल
परंतु तुम्ही पाहिले असेल ज्या प्रकारे 12 चेंडूमध्ये 21 धावा देखील ज्या खेळाडूने मात्र जर पूर्ण देखील केल्यात. सोनू पाटीलने देखील चांगलं प्रदर्शन केलंय. परंतु कालच्या दिवसाचा सुपरस्टार आणि ज्या खेळाडूने या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकावलं तो खेळाडू मात्र तुम्ही पाहू शकाल रोशन म्हात्रे, डेंजर मॅन फ्रॉम कामोठे. तर तुम्ही पाहिलं असेल आज मात्र यंगस्टार टेनिस क्रिकेटला देखील खऱ्या अर्थाने नवा ग्लॅमर आलाय. ज्या प्रकारे खेळाडू खेळतात देखील खऱ्या अर्थाने आपल्या गावाचं, तालुक्याचं, राज्याचं त्याचबरोबर जिल्ह्याचं नाव देखील उंचवत आहेत या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाच्या पटलावरती. तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी मात्र जरूर आली. षटक क्रमांक 4 तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे आकाश पाटील या ठिकाणी मात्र जरूर स्पेल घेऊन देखील आलाय. महत्वपूर्ण स्पेल देखील असेल ज्या प्रकारे शेवट तर विनंती असेल की कामोडे टीम आयोजक देखील आम्हाला सांगतायत की तुम्ही तुमच्या खेळाडू कक्षामधून आवाज येऊ नका. तर गोलंदाज देखील या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल आकाश पाटील. टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर 33 धावा. शेवटचं स्लॉगिंगचं षटक. परंतु या षटकामध्ये कितपत धावा जमा केल्या जात आहेत, कितपत धावा टोलावल्या जात आहेत कामोडे टीमच्या दरम्यान हा देखील एक मोठा प्रश्न असेल संपूर्ण प्रेक्षकांच्या मनामध्ये. ज्या प्रकारे सोनू पाटील बाद झाल्यानंतर या ठिकाणी मात्र नौका खेळाडू तुम्ही पाहिलं असेल दैवत म्हात्रे या ठिकाणी फटका चांगला आहे. तुम्ही पाहू शकाल स्टँड अँड डिलिव्हरी, टायमिंग बेमिसाल आणि पंचांचा इशारा. बिग 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 सर दोस्ती स्पोर्ट्सचा हा लांब लचक सर हिट येतोय. फलंदाज दैवत म्हात्रेच्या बॅट मधून निघालेला कामोडे टीम साठी सर लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. डीजे प्लीज. तेवढ्या मी देईन दिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार. डीजे तर सुमधुर संगीत देखील डीजे मास्टरच्या दरम्यान तुम्ही ऐकलं असेल. परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल तू शेर तर मी बब्बन शेर या प्रकारचं क्रिकेट. ज्या प्रकारे दैवत मात्रेच्या बॅटमधून एक षटकार आल्यानंतर या ठिकाणी टप्पा बदलवला, वेग कुठेतरी थोडासा जास्त केला, गती मात्र जरूर जास्त केली, नियंत्रण चांगलं होतं, चांगली लेंथ होती, चांगली लाईन होती आणि यश त्या उद्ध्वस्त. डीजे प्लीज. तर सुमधुर संगीताची मैफिल देखील डीजे मास्टरच्या दरम्यान देखील केली जाते. डीजे मास्टरच्या कार्याला देखील सलाम असेल. तर अतिशय चांगलं संगीताचं प्रथम देखील तुम्ही ऐकत असाल. नौका खेळाडू निखिल गोवारी, तर गोलंदाज आकाश पाटील या ठिकाणी मात्र आडव्या बॅटिंग येण्याचा प्रयत्न देखील होता, प्रयत्न असफल झालाय. परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल फलंदाज धावचीत मात्र जर बाद होईल की काय तर पंचांचा इशारा देखील आलाय. 80चा वाईटचा चेंडू देखील होता. परंतु क्रिकेटमध्ये एक दर्जेदार गोष्ट तुम्ही पाहिली असेल या मैदानामध्ये, कारण की एखादा खेळाडू जेव्हा चांगली खेळी करत असतो स्ट्राईक रोटेट करणे देखील खूप महत्वाचं असतं आणि याच प्रकारची भूमिका देखील तुम्ही पाहिली असेल. डीजे प्लीज. तर 40 धावा देखील धावफलकावर लागल्या जातात. तुम्ही पाहिले असेल भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर सरांनी त्यांच्या आयुष्यामधील पहिली 4 व्हीलर 40,000 रुपये लोन काढून मारुती 800 ही कार देखील घेतली होती. आणि आजकालचं कालखंड तुम्ही पाहिले असेल BMW, ज्या BMW कार्स ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर सर. परंतु या ठिकाणी मात्र जरूर चांगला टप्पा देखील तुम्ही पाहिला, थोडीशी उसे देखील चेंडूने घेतली, परंतु चांगले यशरक्षण दैसर टीमच्या दरम्यान देखील तुम्ही पाहिले असेल. तर शेवटचे 2 चेंडू देखील अजून शिल्लक असेल. ज्या प्रकारचे प्रदर्शन देखील राहिले, टीमची धावसंख्या 40 धावा. तर खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये 40 आकडा देखील एक मोठा इतिहास च्या पानावर लिहिलेला 40 आकडा देखील आहे. ज्या प्रकारे पहिली 4 व्हीलर कार घेतली होती 40,000 रुपये लोन काढून सचिन रमेश तेंडुलकर सरांनी. परंतु आजचा कालखंड जर तुम्ही पाहिला तर या देशातील सर्वात सुंदर गाडी BMW, ज्या BMW कारचे ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत. आणि खऱ्या अर्थाने वीरेंद्र सेहवाग याच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी देखील खऱ्या अर्थाने एक भेट म्हणून एक BMW कार देखील दिली होती. परंतु टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते. 40 धावा मात्र जर तिमतीमध्ये देखील लागल्या धावफलकावर. तर शेवटचा एक चेंडू आकाश पाटीलच्या दरम्यान या ठिकाणी मात्र सुरेख गोलंदाजी तुम्ही पाहू शकाल. तेज तरार गोलंदाजी होत असताना या ठिकाणी मात्र जर फलंदाज
रोशन म्हात्रेला देखील कुठेतरी थोडंसं थांबावं लागतंय की काय, परंतु ज्या प्रकारे 4 षटकांचा खेळ देखील झालाय, टीमची धावसंख्या तुम्ही पाहिली असेल 40 धावा धावफलकावर लागल्यात आणि 41 धावांचं टार्गेट तुमच्या समोर असेल, तर समीकरण तुमच्या समोर असेल येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावा, तर 24 चेंडू 41 धावा 41 धावा 24 चेंडू 6 षटकार 1 चौकार 1 धाव 1 चौकार 6 षटकार आणि येणाऱ्या कालखंडामध्ये 24 चेंडू मध्ये 41 धावा तुम्हाला पूर्ण करायच्यात आणि जसं दुसरं सत्र येईल तुमच्या समोर आवाज देखील असेल खऱ्या अर्थाने या रायगड जिल्ह्यातील एक गोड आवाज अर्थातच आकाश शेखे आइए सर आगे का खुदिया का हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर तुर्तास रजा घेतोय. धन्यवाद. डीजे प्लीज. सामना संपायच्या आधी बोलू ना. हा सामना संपायच्या अगोदर यायचं. तुरुबे कानपुले आणि तर यावेळी एक विशेष सूचना आहे. कानपोळी संघाचा संघनायक, त्यानंतर तर नक्कीच कानपोळे, त्यानंतर आपण पाहतोय रोहिंजन संघ आणि त्यांच्या समवेत तुर्बे या संघाचा संघनायक आणि सर्व खेळाडू आपण यायचं मंचावरती, आपल्या मंचा समोर यायचंय. एक सूचना आहे आणि त्या सूचनेचं आपल्याला नक्कीच पालन करायचं आहे. किंवा 3 संघनायक पहिले या, आम्ही आपल्यापर्यंत काही जो असेल सूचना ती सूचना पोहोचवू, त्याच्यानंतर आपण निर्णय घ्यायचा आहे. तर जिंकलेल्या 3 संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे या आपण. यानंतर आपण पाहतोय आमचे अतिथी मान्यवर सुभाषदादा पाटील यांचं नुकताच आगमन झालं, तर त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे. कारण की भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती, मात्र भूक लागून सुद्धा आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं याला आपल्या महाराष्ट्राची संस्कृती म्हणतात. तर त्या संस्कृतीचा वारसा जपणारे आमचे अतिथी मान्यवर, आपल्या जीवनातील अमूल्य वेळ आमच्या स्पर्धेसाठी खर्ची घालणारे सुभाषदादा पाटील, देविदासदादा पाटील, त्यानंतर तिवारी साहेब, सर्वांचा सन्मान इथे केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण राहावी म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तर मी विनंती करेन यावेळी सुभाषदादा पाटील साहेबांना आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. स्पर्धेचे आयोजक त्यांच्या माध्यमातून हा सन्मान सोहळा आपण पाहतोय मंचावरती मोठ्या थाटामाटानं पार पाडला जातोय. त्यानंतर आमच्या दुसऱ्या सत्कारमूर्ती देविदास दादा पाटील यांचा देखील सन्मान होईल. त्यांना देखील विनंती आहे या आपण आणि आपण त्या सन्मानाचा स्वीकार करा. त्यानंतर देविदास दादा पाटील यांचा देखील सन्मान केला जातोय. एक चषक, त्यानंतर आपण पाहतोय एक शाल देऊन यथोचित सन्मान त्यांचा इथे केला जातोय आणि त्यांना सन्मानित करण्यात येतंय. आणि हा सन्मान सोहळा स्वागत नसे हा तर आहे यावेळी दोस्ती क्रिकेट संघाचा मेळा आणि आपल्या पदस्पर्शाने पावन झाला या क्रिकेटचा हा सोहळा. असा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम तिवारी साहेबांचा देखील सन्मान होईल. तब्बल या स्पर्धेसाठी 7,000चं बक्षीस त्यानं दिलंय, आर्थिक सहाय्य दिलंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत तिवारी साहेबांसाठी. एक चांगली भूमिका आपण पाहतोय. स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप करण्यात आली आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मायेची उबदार शाल, भगवी शाल आपण पाहतोय आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सतत व्हावी म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर वळूयात सामन्याकडे. सामना आपल्याला पाहायला मिळतोय दहीसर विपक्ष कामोठे. गोलंदाज सज्ज आहे रोशन म्हात्रे पहिला चेंडू घेऊन. यावेळचा चेंडू आतिश चेंडू खाली चुकणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करतोय. आल्या आल्या ती गट्टेवर पहिला गडी तंबूच्या आश्रयाला दहीसर संघाचा जयेश.
धन्यवाद. तर आपल्याला पाहायला मिळेल यावेळी आमचे अतिथी मान्यवर देखील आहेत आणि आमचे पाहुणे देखील आहेत. तर त्यांचं इथं आगमन झालंय. यावेळी आपल्याला पाहायला मिळतील अतुल एंटरप्राइजेसचे ओनर अतुल दादा पाटील यांचं इथं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे या आपण मंचावरती आणि मंचावरती येऊन आपण विराजमान व्हा. आपला आसन आपली वाट पाहत आहे. दोस्ती क्रिकेट संघ तोंडरे आपले आतुरतेनं वाट पाहत आहे. या दरम्यान आपण पाहू शकाल आमच्या समेत जे पाहुणे मंडळी जोडले गेलेत, सुभाष दादा पाटील सिनियर समालोचक आहेत, त्यांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. पुढच्या सत्रामध्ये आपण त्यांच्याकडे देखील वळणार आहोत. तत्पूर्वी जाऊ या सामन्यामध्ये. सामना चालू आहे कामोठे विपक्ष दहिसर आणि यामध्ये आपण पाहतोय प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो म्हणजेच कामोठे संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा त्यानं फलंदाजी केली. त्यानंतर आता त्यांच्या वाट्याला आली गोलंदाजी. 41 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये दहिसर संघ सलामीवीर फलंदाज बॅक टू दी पवेलियन झालाय. यावेळी आकाश पाटील मात्र जयेश भोईर आणि आकाश निषाद अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा चेंडू सुरेख चेंडू फेकलाय. रोशन म्हात्रे रफ्तारचा सौदागर, कामोट्याचा कोहिनूर आणि त्याच्या माध्यमातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेटचा दर्जेदार खेळ मैदानामध्ये दाखवत असताना गोलंदाजी करतोय. राईट टर्म ओव्हर द विकेट न फेकलेला चेंडू गुडलँड स्पॉट मध्ये टप्पा पडला, उचली घेतली, निर्धाव चेंडूची सांगता. अजून एक चेंडू सरळ बॅटनं. इथे क्षेत्ररक्षक आहे सोनलनं घेतलाय झेल आणि संपुष्टात आणलाय फलंदाज निषादचा खेळ. फलंदाज बाद. आकाश बॅक टू दी पवेलियन. धन्यवाद. तर इथे आपल्याला पाहायला मिळेल अप्रतिम संगीत, श्रीकृष्णाचं संगीत. क्रिकेटचा शोध कसा लागला इतिहासामध्ये नोंद आहे. इंग्लंडमधील वेल्स नावाचं जंगल आणि त्या जंगलामध्ये छोटी मुलं 18व्या शतकात हा खेळ खेळत होती. 17व्या शतकात तर नक्कीच आपण पाहिलं तेव्हापासून या क्रिकेटचा उदय झालाय. मात्र श्रीकृष्ण राजानं कालिया मर्दनाच्या वेळी देखील चेंडू फलीचा खेळ खेळला होता. मग हा इतिहास खोटा आहे का हा प्रश्न असेल त्या इंग्लंडच्या इतिहासाला. जाऊया गोलंदाजीसाठी. गोलंदाज रोशन म्हात्रे समोर. ऑन स्ट्राईक जयेश भोईर दहिसरचं वादल. त्याच्यासाठी हा चेंडू कामड्याचा सुपरस्टार रोशननं मोठी अपील घेतली आहे आणि इथे आपण पाहतोय फलंदाज बाद. थँक डीजे. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. ऑन हॅट्रिक असेल यावेळी रोशन. सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरी विकेट संपादन केली आहे. ओव्हर हॅट्रिक घेतली आहे. मात्र आपण पाहतोय विकेट हॅट्रिक घेईल का हा देखील एक मोठा प्रश्न असेल. दहिसर संघाला मात्र यावेळी आपण पाहतोय बॅकफुटवरती जाताना पाहायला मिळालाय. ज्या खेळाडूवरती पूर्णतः आशा होती तो फलंदाज जयेश बॅक टू दी पवेलियन झालाय आणि संघ अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळतोय. रोशन वन्स अगेन ऑन हॅट्रिक. इथे आपण पाहतोय मोठी अपील केली आहे. मात्र अपिलीला पंचांचा नकार आहे. कारण की आपण पाहिलं पंच तटस्थ आहेत, पंच क्वालिफाईड आहेत आणि त्यांनी ओळखलं हा चेंडू पंचांना कुठेतरी गुमराह करण्याचा प्रयत्न. मात्र मेडन षटक फेकेल का हा देखील मोठा प्रश्न. गोलंदाज सज्ज. सुरेख चेंडू फेकलाय आणि आपण पाहतोय आजच्या दिवसामधील पहिली मेडन ओव्हर आणि आजच्या दिवसातीलच नव्हे तर संपूर्ण स्पर्धेमधील आपण पाहतोय तिसरी मेडन ओव्हर फेकण्याचा यावेळी गौरव रचला या रोशन म्हात्रे नावाच्या गोलंदाजानं. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय या गोलंदाजाच्या अंतर्गत झाली आणि इथून मात्र मिशांना ताव देत असताना जिंकण्याचा जल्लोष मैदानामध्ये थोडा का होईना मात्र साजरा करतायत. कारण की 3 गड्यांना बाद केलं या रोशननं आणि हाच तो रोशन जो मैदान कुठलंही असो मात्र गाजवत असतो. बारक्याच्या सोबतीनं गाजवत असतो, परेशच्या सोबतीनं. आणि तो रोशन आपण पाहतोय एक यंगस्टर खेळाडू जवानीची ताकद दाखवत असताना मैदानामध्ये अप्रतिम खेळ. फलंदाजी सुरेख आहे, गोलंदाजी सुरेख आहे या खेळाडूची आणि हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय कराटे चॅम्पियन देखील आहे, ब्लॅक बेल्ट देखील आहे त्याच्याकडे. असा हा खेळाडू आपण पाहतोय. यावेळी रोशन मात्रे क्रिकेटमध्ये देखील नाव कमावतोय. गोलंदाजीसाठी सज्ज. समोर फलंदाज कोण आहे? दहिसर संघामधून आपल्याला पाहायला मिळेल अक्षय पाटील आणि त्याला दुसऱ्या बाजूने साथ दिली जाते ती साहिल भोईरच्या माध्यमातून.
भाई शिटी मारतो बघ ना, शिटी मारतो बघ माईक बरं. माईक शिटी मारतो त्याला सांग. आधी माईक. तर इथून आपल्याला पाहायला मिळेल अप्रतिम खेळ झालाय. रोशन म्हात्रेनं दाखवलेली गोलंदाजी संघासाठी आल्हाददायक ठरली जाते आणि असा हा गोलंदाज आपण पाहिलाय. नवीन गोलंदाजाचा वापर कोण आहे तर आपल्याला पाहायला मिळेल दैवत म्हात्रेला प्राचारण केलंय आणि हा दैवत म्हात्रे दुसरा तिसरा दैवत म्हात्रे नसून उस्मान समोर मेडन षटक फेकणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आदई सर्कलच्या मैदानावरती केलेला हा विक्रम विसरून चालणार नाहीये. मात्र इथे कशी भूमिका असेल, कशा प्रकारे प्रत्युत्तर मिळेल. आत्ताचा चेंडू, यावेळी पंचांचा इशारा अवैधचा, पंचांचा इशारा वाईटचा, पंचांचा इशारा आलाय अव्वांतर चेंडू आहे आणि इथून आपण पाहतोय संघाच्या खात्यामध्ये जमा होईल अजून एक धाव. या एका धावेनं काय होईल तर या एका धावेनं संघाचं अकाउंट ओपन होईल. या एका धावेनं आपण पाहतोय अव्वांतरच्या स्वरूपात संघाचं अकाउंट ओपन होत आहे. आताचा चेंडू फटका चांगला आहे, दिशा दिली चेंडूला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडू खाली येईल, चेंडूला पकडेल, फेकेल, त्या दरम्यान जर विचार केला फलंदाजीचा तर फलंदाज चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवतायत. आपल्या पायांतील नियंत्रणा पॉपिंग स्विच वरती अंमलात आणतायत आणि तिथून आपण पाहतोय त्यांना तर त्यांच्या अंतर्गत इथे एक धाव पूर्ण केली, दुसरीचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यामध्ये देखील ते यशस्वी झाले. 2 धावा, एकूण 3 धावा धावसंख्या फलकावरती आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अजून एक डॉट चेंडू. मात्र यावेळी दडपण टाकेल या दहीसर संघासमोर. दहीसर संघ ही मानसिकता नाहीये तुमची, दहीसर संघ ही अस्मिता नाहीये तुमची. कालच्या दिवसामध्ये आपण क्रिकेटमध्ये थरार नाट्य केलं होतं. कालच्या दिवसामध्ये आपण क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि गोलंदाजी चोखरित्या पार पाडली होती. त्या खेळीला स्मरावं लागेल, चांगला क्रिकेटचा खेळ दाखवावा लागेल. मात्र या गोलंदाजांना थांबवेल कोण, हा भला मोठा प्रश्न यावेळी दहीसर संघाच्या खेळण्यावरती नक्कीच आपल्याला वावरताना पाहायला मिळतोय. काय होईल, काय घडेल, काय भिनसेल, कोण जिंकेल, कोण हारेल, कोण रचेल इतिहास, कोण ठरेल खास, कुठला संघ जाईल सेमीफायनलच्या लढतीसाठी, कुठला संघ इथून पक्क्या सडकाचा रस्ता पकडत मात्र घरचा रस्ता पकडेल, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. गोलंदाज सज्ज, दैवत मात्रे, कामोठ्याचा कोहिनूर. क्रॉस बेटलनं खेळण्याचा प्रयत्न, मात्र चतुर चालाक दैवत पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्यानं केला. इथे काय घडेल, बॅकअप सुरेख दिला सोनूनं आणि त्या दरम्यान जर विचार केला रनिंग बिटवीन द विकेटचा तर जो ओव्हरथ्रो झाला तेव्हा संधी मिळाली फलंदाजांना धाव चोरण्याची आणि तिथे त्यांनी पुन्हा एकदा तोच धाडस मनामध्ये निर्माण केला आणि एकेरी धावेला प्राधान्य देत असताना अजून एक धाव त्यानं चोरली. एकूण या चेंडूवरती आल्या 2 धावा, 2 धावेनं संघ पुढे, 6 वरती एकूण संघ जाऊन पोहोचलाय. 6 धावा धावसंख्या फलकावर. गोलंदाजीच्या मार्कवर दैवत मात्रे पुन्हा एकदा सज्ज. समोर राईट हँडेड बॅट्समन पल्लू मारण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी प्रयत्न फसलाय कारण की चेंडू आणि फलीमध्ये मिलन झालं नाहीये, संपर्क झाला नाहीये आणि त्याचंच कारण आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव खेळवलाय दैवत नावाच्या गोलंदाजानं या फलंदाजाला. हायर आवाज सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज कोण आहे, गोलंदाज दैवत. पुन्हा एकदा समोर फलंदाज उजव्या हाताचा खेळाडू. वारंवार क्रॉस बेटलचे फटके घेण्याची गरज नाहीये कारण की सरळ बॅटनं खेळणं गरजेचं असेल. इथे काय घडेल, इथे दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मात्र स्वतः संघनायक चेंडू खाली होता. संघनायक कोण होता, स्वप्नील म्हात्रे, बिग मॅन, आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय यावेळी कलेक्शन चांगलं झालं आणि त्यानं दाखवलेली ही चालाकी. षटक संपतोय, 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावांचा विचार केला धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे एकूण 7 धावा. 7 धावा धावसंख्या फलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात फलंदाजी दहीसर संघ करतोय. एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजे 7 धावा. 7 धावा आहेत धावसंख्या फलकावर. जर विचार केला 41 धावांचा पल्ला आहे आणि उर्वरित जर आपण चेंडूंचा विचार केला 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. 12 चेंडू 34चं समीकरण 17.00 च्या सरासरीनं प्रति षटकानं धावा जमायच्या आहेत. क्रिकेटचा फेवर आपण पाहतोय
वाढलंय. क्रिकेटला नक्कीच सुरुवात झाली आणि तिथून आता मात्र क्रिकेट मध्ये नाईट स्पर्धांचं देखील आगमन झालं गेलंय. खरंच सुरू झालं आहे फिवर क्रिकेट. रात्री स्वप्नात दिसलं तर फक्त क्रिकेट, सकाळी उठून टीव्हीवर पाहिलं तर फक्त क्रिकेट, प्रत्येक वृत्तपत्राच्या हेडलाईनवर वाचलं तर फक्त क्रिकेट, देवाकडे प्रार्थनेत मागलं तर फक्त क्रिकेट. आणि असं क्रिकेट आपण पाहतोय मैदानामध्ये यावेळी तोंडरे गावच्या सरजमिनीवरती पाहायला मिळतोय. तर नक्कीच आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना विनंती करेन, प्रेक्षक मायबाप आपण आहात या क्रिकेट मधील मोहताज, तर आपल्याला विनंती आहे आमच्या ब्लॅक स्क्रीन समोर जे काही खेळाडू बसलेत तुर्बे टीमचे खेळाडू, विनंती आहे अन्यथा आपल्यावरती कारवाई होईल. जाऊया मैदानामध्ये. नवीन गोलंदाज संकेतच्या हातामध्ये चेंडू दिला आहे आणि हा संकेत आपल्या बोटांतील जादू दाखवतोय. फिवर क्रिकेट आपण पाहतोय, क्रिकेटचं फिवर. इथे काय घडेल? क्रिकेट मधील आकस्मिक मृत्यू, अचूक कॉलिंग बिघडलं, संतुलन बिघडलं आणि यावेळी धावचीच्या स्वरूपात अजून एक मोठा झटका बसला जातोय दहीसर संघाला. जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला, मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. आवाज वाढव ना, बंद कर. त्याला सांग, तू सांग. तर इथे आपल्याला पाहायला मिळेल, थोडासा आवाज वाढवायचा आहे डीजे मास्टर, थोडासा आवाज द्यायचा आहे. तर नक्कीच हॅलो, चांगला अपडेटर आहे बंटी भोईर. आपण कुठे असाल तर आपण या आमच्या मंचावरती. तर नक्कीच बंटी ये मैदाना मंचावरती. एक चांगलं कार्य आपण पाहतो त्याच्या माध्यमातून, डिजिटलच्या माध्यमातून का होईना, फोटोग्राफीच्या माध्यमातून का होईना, मात्र तो करत असतो. आपण पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या रायगडच्या भागामध्ये जर आपण पाहिलं फोटोग्राफी कुणी आणली तर आपण आनंद तारेकरचं नाव घेत असतो. त्यानंतर बंटी देखील डिजिटलच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत असतो. त्यानंतर सर्व रेकॉर्ड्स पोहोचवण्याचं काम करत असतो. इथे काय होईल? इथे आपण पाहतोय अप्रतिम खेळ झाला आणि यावेळी गुडलाईन स्पॉट मध्ये चेंडूची आदळणी केली गोलंदाजाने आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक संकेतनं दाखवलंय. आणि हा संकेत आपण पाहतोय, संकेत गोवारे गोलंदाजीसाठी पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन केली आणि ती विकेट आपण पाहिली होती, रनआउटच्या स्वरूपात मिळाली होती, संघाला मिळाली. आणि तिथून आपण पाहतोय पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. सोनल चेंडू खाली, चुकणार नाहीये. अप्रतिम कलेक्शन, फलंदाज बाद, झेलबादच्या स्वरूपात अजून एक झटका दहीसर संघाला बसला जातोय. शिट्टी वाजली, गाडी सुटली अन पदर गेला न भर, अन पदर गेला न भर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली, गाडी सुटली अन पदर गेला न भर. धन्यवाद डीजे. दोस्ती क्रिकेट संघ तोंडरे आयोजित मकर संक्रांत चषक 2019 हे पर्व आणि या पर्वामध्ये आपण पाहतोय 5व्या पर्वाला आपण पाहिले 11 जानेवारी रोजी सुरुवात झाली आणि आज सांगता दिवस उजाडलाय. त्यामध्ये सामने आपण पाहतोय चौथा फायनलिस्ट मिळण्यासाठी ही लढत चालली आहे. संकेतचा वापर गोलंदाजी करत असताना कामोटे संघानं केला. पूर्णतः दहशत त्यानं गोलंदाजी आणि फलंदाजीतून दाखवली आहे. असा हा संघ आपण पाहतोय मैदानामध्ये सुरेख खेळ दाखवत असताना पाहायला मिळतोय. इथे काय घडेल, कोण जिंकेल? दहीसर संघ बॅकफुट वरती गेलाय, मात्र पुन्हा एकदा प्रयत्न करतील का नव्या जोव्यानं उमेदीनं पुन्हा एकदा उभे राहतील का संकटावरती दोनात करण्यासाठी? हा प्रश्न आहे. मोठा फटका मारण्याचा मोह पुन्हा एकदा सोनल सेफ हँड आहे या संघाचा आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय झेल पकडत असताना आपल्याला मैदानामध्ये दृश्य पाहायला मिळतंय. फलंदाज बाद, अजून एक झटका दहीसर संघाला बसला जातोय.
बाद झालाय. आपण पाहतोय एका फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. नवीन फलंदाजाला संधी मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अर्धी टीम आपण पाहतोय बाद झाली आहे. 5 गडी बाद झाले. त्यानंतर 7व्या क्रमांकाचा गडी अजय पाहायला मिळेल आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये गेलाय. एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय यावेळी फक्त आणि फक्त 8 धावा लागल्या गेल्या आहेत. पल्ला खूप मोठा आहे. दिल्ली खूप लांब आहे. जिंकायचं असेल तर आपल्याला मोठे फटके मारावे लागतील. उंच भरावरी घ्यावी लागेल. ट्रेनचा प्रवास आपल्याला करावा लागेल. इथे काय होईल? इथे आपण पाहतोय ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी अवमानतर घोषित केलाय. आणि त्या दरम्यान जर विचार केला धावांचा तर आपण पाहतोय एक धाव संघाच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या एकूण 9 धावा धावसंख्या फलकावर. गोलंदाज अप्रतिम चेंडू. झेल उडालाय. झेल खाली आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक जीवाच्या हक्कांताना प्रयत्न करतायत. रेस लागली चेंडू आणि क्षेत्ररक्षकांची. शेवटच्या क्षणी चेंडूने दिली क्षेत्ररक्षकांना हुलकावणे आणि चेंडू झालाय सीमेच्या पलीकडे चौकाराकरिता. DJ Avi तर यावेळी आपण पाहतोय बबलू गोवारीसाठी बक्षीस आलाय. झेलसाठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे बंटी भोईर याच्याकडून. हा चेंडू आपण पाहतोय फाईन खेळणं पसंत केलं. कुठे लपवून ठेवला होता हा फलंदाज ही प्रश्न विचारली जातील दहीसर संघाला. अजून एक मोठा फटका त्यांना लगावलाय आणि इथे आपण पाहतोय चौकार येतोय. गावानं लोढा आला. आपण पाहिलं गाणे लोढा बिल्डर्स यानं ते गाणं काढलंय. आणि इथे आपल्याला पाहायला मिळेल सुरेख चेंडूची फेकी. याच दरम्यान आमच्या मंचावरती कोण आलंय तर आम्हाला शीतकपाट देणारे आमचे भव्य मोठे पाटी राखे नरेश दादा पाटील यांचं इथे आगमन झालंय. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण जे रेफ्रिजरेटर पाहत आहात, जे आपण फ्रीज पाहत आहात, ते फ्रीज आम्हाला दिलंय. ते आमच्या अतिथी मान्यवर मंचावर येत आहेत. स्वागत आहे आपलं. क्लीन बोल्ड पाहुण्यांचं स्वागत. यष्टी उद्ध्वस्त फलंदाज बाद त्रिफलाच्या सहित अजून एक झटका दहीसर संघाला. धन्यवाद. तर इथे आपण पाहतोय अप्रतिम क्रिकेटचा खेळ. दहीसर संघाला अजून 2 धावांची पेनल्टी बसली गेली आहे. लाईन क्रॉसिंगचा नियम तोडला आहात. आयोजक तटस्थ आहेत. यावेळीचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. यावेळी प्रयत्न चांगला झालाय आणि इथे आपण पाहतोय त्यामध्ये सक्सेसफुल देखील झालेत. अप्रतिम कलेक्शन. फलंदाज बाद. शेवटचा एक चेंडू. इथून मात्र आपण पाहतोय सुरेख चेंडूंची फेकी सर्व गोलंदाजांच्या अंतर्गत आपण पाहिली आहे. यावेळी निखिल गोवारीचा वापर केला. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय सर्व गोलंदाजांनी केली कामोठे संघाच्या. त्यानंतर फलंदाजी देखील सुरेख त्यांची